वेगवेगळ्या कंपनीच्या एजन्सी त्यांना हवा होत्या माझ्याकडे आले. मी कोणाला बोलायचं त्यांच्याशी बोललो. होता कार याची एजन्सीत मदत पाहिजे, आणखीन काही दुकानं काढायची त्याच्यात मदत पाहिजे. आम्ही असा विचार करतो की लहान कुटुंबातनं लहान समाजातनं काही लोक येत असतात. त्यांना उभं करण्याच्यासाठी शक्ती देणं, पाठिंबा देणं याची गरज असते आणि ती भूमिका मी घेतली. पण ती भूमिका घेतली त्याचा परिणाम त्यांचे पाय आज जमिनीवर राहिलेले आहेत. त्यांचे पाय हे हवेत गेले, त्यांचे डोकं हे हवेत गेले. पण मी एवढं सांगू इच्छितो तुम्हाला, या तालुक्यामध्ये कोणीही सत्तेचा गैरवापर करून तुम्हाला दमदाटी देत असेल तर त्या लोकांना त्यांची जागा दाखवणं हे काम अक्षरशः 1 ते 2 दिवसात आम्ही करू शकतो. आज त्या रस्त्याने जायचं नाही. कृपा करा आणि लोकांसाठी नीट वागा, नीट बोला, हे मला सांगायची वेळ आहे. हे जे घडतं आहे ते इथंच नाही, आज देशामध्ये घडते. आज मी अनेक राज्यात बघतो. आज झारखंड नावाचं राज्य आहे. त्या झारखंडला आदिवासी मुख्यमंत्री आहे आणि त्या आदिवासी मुख्यमंत्र्यांनी काही प्रश्न मांडले, सरकारवर टीका केली. नरेंद्र मोदींनी त्यांना आज तुरुंगात टाकले. अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम करतात. आरोग्याच्या क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात, शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक काम त्यांनी केली, अनेक कार्यक्रम राबवले. आणि त्यांनी मोदी साहेबांचं धोरण योग्य नाही अशी भूमिका कुठं मांडली तर आज या मुख्यमंत्र्यांना दिल्लीच्या तुरुंगामध्ये टाकले. आज तो जेलमध्ये आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याला ते तुरुंगात टाकतात. हा लोकांचा प्रतिनिधी आहे आणि लोकांच्या प्रतिनिधीला या प्रकारची भूमिका तुम्ही घेता. याचा अर्थ एकच आहे, सत्तेचा माज काही लोकांना सध्या आहे. ती सत्ता आणि सत्तेचा माज उतरलं त्याला फार वेळ लागणार नाही. मी खात्री देतो तुम्हाला, ज्या लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आणि ते लोक तुम्हा सगळ्यांना दमदाटी आणखीन काही गोष्टी करत असतील तर तुम्ही यत्किंचितही चिंता करू नका. शरद पवार तुमच्या पाठीशी कायम उभं राहील ही गोष्ट या ठिकाणी सांगतो. आणि मला घसा बसल्यामुळं अधिक बोलणं शक्य नाही. पुन्हा काहीतरी घेईन आणि सविस्तर बोलीन आणि तुम्हाला लोकांना साथ देईन एवढंच या ठिकाणी सांगतो. त्यासाठी सुप्रिया सुळे यांची उमेदवारी आज आपल्या पुढे दिली. 3 वेळेला तुम्ही त्यांना निवडून दिला, 4थ्या वेळेला पुन्हा एकदा त्यांना काम करायची संधी द्या. त्यांची जी खून आहे ती जी खून लक्षात ठेवा आणि ती खून लक्षात ठेवून मोठ्या मताने त्यांना विजय करा. हे तुम्ही करणार अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. तर आज बारामती मतदारसंघामध्ये सभांचा धडाका आहे. एकीकडे शरद पवार तर दुसरीकडे अजित पवार सभा घेत आहेत. शरद पवारांची नुकतीच एक सभा पार पडली आहे. शेतीचं पाणी कुणाच्या बापाची मालकी नाही अशा शब्दात शरद पवारांनी विरोधकांवर टीका केली आहे. तर सत्तेचा माज दाखवून कुणी दमदाटी करत असेल तर चिंता करू नका, हा शरद पवार तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केलेला आहे.